मान्यवर ज्येष्ठ नागरिक सुज्ञ विचारवंत डॉक्टर मंडळी, इंजिनियर, माझे वकील बंधू मित्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि त्या संविधानामुळे आज मला आपल्यासमोर बोलण्याची संधी मिळाली, मला सामर्थ्य मिळालं. अशा संविधानाला अभिवादन करून मी आपले विचार इथे व्यक्त करतो. मंडळी, आतापर्यंतच्या वक्त्यांनी जे जे आपले भाषण दिले त्या भाषणांमध्ये सगळे आव्हानं आणि धोके आपल्यासमोर मांडलेले आहेत आणि हा एक आजचा ज्वलंत विषय आहे. या ज्वलंत विषयाला आज तुम्ही असा एक कार्यक्रम आयोजित केला आणि इथे मला बोलवलं म्हणून मी सुरुवातीलाच आयोजकांचे, समता प्रतिष्ठानाचे मी आभार मानतो. जे जे आतापर्यंत चर्चा झाली त्याच्यामध्ये मला पण भाष्य करायचं होतं की हे धोके आहेत, आव्हानं आहेत, पण आता मी त्या धोके आणि आव्हानाबद्दल बोलणार नाही. एक वकील म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून या आव्हानांना कसं पेलायचं, या धोक्यातून कसं निघायचं याचे काही उदाहरणं मी तुम्हाला देतो, जिवंत उदाहरण आहे आणि ते मी अनुभवलेले आहे. तर जी काही परिस्थिती आज आपल्या देशामध्ये घडलेली आहे ती केवळ राजकीय आणि आजच्या राजकीय परिस्थितीमुळे घडलेली आहे असं मी मानतो. असं आपण माझ्या विचाराला आपण सहमत आहात असं मला वाटतं. कारण आताच इलेक्शन झालं आणि इलेक्शन नंतर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जी काही संविधानाची विकास होत आहे हे केवळ राज्यकर्ते करत आहेत आणि आपण निवडलेले ते राज्यकर्ते करतायत याचं खंत प्रत्येक नागरिकाला वाटतं आणि म्हणून अशा कार्यक्रमाची आज आपल्याला गरज पडलेली आहे. मग याच्यातून आपण मार्ग काढायचं तर काय करायचं? मत देऊन तर आपण मोकळं झालं, पाहिजे तसा आपल्याला निकाल आला नाही, करायला काय पाहिजे? मित्र, असाच एकदा भाजप जे राजकीय पक्ष आहे, बडा पक्ष आहे आमचा, भाजप पक्षावरती अशी पायरी होती काही वर्षांपूर्वी आणि तेव्हा सुद्धा ईव्हीएम हे अस्तित्वात होतं. तेव्हा नवीन नवीन ईव्हीएम मशीन अस्तित्वात आल्या होत्या आणि त्या ईव्हीएमच्या आधारावरती इलेक्शन झालं. 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्या ईव्हीएमच्या इलेक्शन मध्ये भाजप पक्षाला त्यांच्या एरियामध्ये खात्री होती की आम्ही हे इलेक्शन जिंकणारच, कारण त्या एरियातला प्रत्येक घरामध्ये आमचा मतदाता आहे, तो एरिया आमचा आहे, तिथे वर्चस्व आमचं आहे, तिथे मतदार हे आमचेच लोक आहेत म्हणून तिथे आम्ही हारण्याची शक्यताच नाही. आजही तसा विचार इलेक्शन झाल्यानंतर काही भागामध्ये रुजतो. पण तेव्हाच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी, माझे मित्र होते, त्याचं नाव मी सांगतो, ते महामंत्री होते तेव्हा भाजपचे संजय टेकाळे, ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की हे असं इलेक्शन झालेलं आहे की तिथे भाजपची निवडून येणार होती पण राष्ट्रवादी पार्टी निवडून आली, हे होणं शक्यच नाही. तुम्ही वकील आहात, काहीतरी करा. आमच्याकडे काय, आम्ही प्रयत्न करत असतो. वकिलांच्या हातामध्ये गॅरंटी नावाचा प्रकार नसतो, ते प्रयत्न करत असतो. मी म्हटलं याला इलेक्शन पिटिशन आपण फाईल करू. तुम्ही म्हणता तर ईव्हीएम मशीन जे आहे त्याची प्रोसेस आपण चॅलेंज करू आणि तशी इलेक्शन पिटिशन आम्ही तयार केली आणि कोर्टामध्ये सगळ्यात पहिले प्रार्थना केली की जी ईव्हीएम मशीन आहे ज्याच्यावर आमचा डाऊट आहे ती ईव्हीएम मशीन तुम्ही जप्त करून कोर्टामध्ये ठेवा.
आणि कोर्टाने आमची जी प्रार्थना आहे ती मान्य केली. लगेच ईव्हीएम मशीन जप्त झाली आणि ती कोर्टामध्ये सील होऊन पडली. त्याच्यानंतर जेव्हा मामला आमचा पुराव्याला लागला त्याला झाला काळ 1.5 ते 2 वर्ष. 1.5 वर्षानंतर ती इलेक्शन ती प्रोसिडिंग जी आहे ती पुराव्याला लागली आणि पुराव्यामध्ये जेव्हा आम्ही ईव्हीएम मशीन तपासली तर त्याच्यामध्ये भाजपा ही प्रथम क्रमांकावर निवडून आलेली दिसली. सगळ्यात जास्त मते भाजपला मिळाले होते आणि राष्ट्रवादीला हे दुसऱ्या क्रमांकावर मिळाले होते. पण तोपर्यंत भाजपचा इकडे उमेदवार 1.5 वर्षाचा काळ काढून गेला. हे झाल्यानंतर ती पिटिशन संपता 2.5 वर्ष झाली. साक्षी पुराव्यामध्ये ते निष्पन्न झालं, पण ते आर्ग्युमेंट स्टेजवर येता 2.5 वर्ष झाले आणि 2.5 वर्षानंतर निकाल आला की त्याच्यामध्ये भाजपा म्हणजे आम्ही पिटिशन जिंकलो. पण जिंकल्यानंतर सुद्धा आपल्या देशामध्ये जी प्रणाली आहे न्यायिक प्रणाली आणि ज्या पायऱ्या ठरलेल्या आहेत भाजपला न्याय मिळाला नाही. समोरची पार्टी हायकोर्टात उच्च न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी अपील केली आणि तिथे स्टे घेतला. झालं ते स्टे झाला, पिटिशन ऍडमिट झाली आणि ड्युरिंग पेंडन्सी ऑफ पिटिशन 5 वर्षाचा काळ निघून गेला आणि तिथे राष्ट्रवादीला तो काळ भोगायला भेटला. हारले असताना सुद्धा या याच्यातून आपल्याला लक्षात येतं की मशीन ही काही फुल प्रूफ नाहीये. त्याला तुम्ही ती डाऊट फ्री नाहीये. त्याला तुम्ही व्हीव्हीपॅट लावा, काही करा, ही हॅक होऊ शकते. कारण हॅक करणारा, चोरी करणारा हा मनुष्य असतो. मशीन ऑपरेट करणारा हा माणूसच आहे. आज ही मी 15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय आणि आज जी परिस्थिती आहे ही त्याच्यापेक्षा भयानक झालेली आहे. कारण आजचं युग हे सायबर वॉरफेअरचं युग आहे. कोणत्या देशामध्ये कोणता माणूस जिथे इंटरनेटचं साधन असेल त्याच्याकडे 2 कम्प्युटरचे मशीन असतील तो कुठेही जाऊन कोणाच्याही अकाउंट मध्ये जाऊन कोणतीही मशीन हॅक करू शकतो. अशी गंभीर परिस्थिती आहे. मग सायबर लॉ सुद्धा आपल्या भारतामध्ये थोडा डेव्हलप झाला नाही की एखाद्या सायबर हॅकरला पकडलं आणि त्याच्यावर कारवाई करायचं. काय कारवाई करायची याची सुद्धा आपल्याकडे बरोबर अजून तरतूद नाहीये. त्याची अंमलबजावणी सुद्धा होऊ शकत नाही कारण आपल्या इकडचा सायबर लॉ तेवढा डेव्हलप झालेला नाही. जरी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट हा 2000 मध्ये अस्तित्वात आलेला असून सुद्धा कारण कायदा मध्ये बदल होत असतात. कालांतराने जशी गरज पडते तशी बदल होते. पण अंमलबजावणी जी आहे ही फार संथ गतीने होते आणि ती अनुभवातून होते. ती केसेस जेव्हा येतात त्याच्यामधून ते बदल होत असतात आणि अंतर्गत बदल सुद्धा त्याच्यामध्ये होत असतात. ही एक मोठी विडंबना आहे. याशिवाय आपल्याला आजच्या घडामोडीमधून असं लक्षात येतं की जे न्यायनिर्णय आजकाल कोर्टामध्ये होऊन राहिले ते लोकशाहीच्या तत्वाला अनुसरून नाही तर ते आपसातच एकमेकांच्या विरोधात दिलेले न्यायनिर्णय आहेत. जे पहिले जे न्यायनिर्णय मोठ्या व्यवस्थित दिलेले आहेत त्याच्या विरोधात दुसरा न्यायनिर्णय घेऊन जातो. हे असं घडत आहे. मग असं नाही घडण्यासाठी सुद्धा मग कायद्यामध्ये तरतुदी आहे. त्याच्यासाठी दुसरी पिटिशन कोर्टामध्ये फाईल करून मोठ्या बेंचसमोर त्या ज्या गोष्टी आहेत त्या चॅलेंज केल्या जाऊ शकतात. आणि लार्जर बेंचसमोर जे चॅलेंज होतं त्या जुन्या ज्या जुन्या झालेल्या पिटिशन आहे ज्या कायद्याला अनुसरून नाही, संविधानाला अनुसरून नाही, त्याच्यामध्ये बदल घडून आणू शकतो. पण हे करताना परत प्रश्न उद्भवतो की जे आपण निवडून दिलेले जे आजच्या लोकांमध्ये जागरूकता पसरून करण्याचा गरज आहे आणि तो एक मार्ग आहे. देशहिताची व्याख्याच बदललेली आहे. देशहिताच्या आणि विकासाच्या नावाखाली लोकशाहीचा ऱ्हास रोजच्या रोज घडत आहे. याला त्या कारणाने आणि ते कारण जे आपण निवडून दिलेले पुढारी आहेत ते अर्धे हिस्ट्रीशीटर आहेत.
चोर आहेत, दरोडेखोर आहेत, रेकॉर्ड आहे, बलात्कारी आहेत, मर्डरर आहेत. त्यांना कायद्याचं आणि संविधानाचं मर्डर करायला काय जातं? जे माणसाचे मुर्दे पाडू शकतात त्यांना कायद्याचा मुर्दा पाडायला काय काय फरक? तसे निर्धावलेले पुढारी आज आपल्या देशाच्या राजकारणी आणि राज्यकर्ते जमात बनलेली आहे आणि तशी म्हणून आज आपल्या सामान्य माणसाची पिळवणूक होत आहे. पण सामान्य माणसाने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं जोपर्यंत संविधान जिवंत आहे ते या देशाचे राज्यकर्ते आहेत, शासनकर्ते आहेत आणि या सगळ्यांच्या वरती त्यांची सगळ्यात जास्त पॉवरफुल म्हणजे आपला कॉमन मॅन आहे. पण होतं काय की एक सामान्य माणूस सुद्धा पुढे येत नाही, कारण यांच्या पुढे, यांच्या शक्ती पुढे त्याचा टिकाव होत नाही. पण गरज एका सामान्य माणसाची आहे, एका चांगल्या विचाराची आहे आणि एका खऱ्या माणसाची, एका इमानदार माणसाची, एका देशप्रेमीची, एका राष्ट्रवादी माणसाची. मला वाटतं कार्यक्रमामध्ये विचार मांडताना मला दिलेला वेळ जो आहे जरा जास्त झालेला आहे आणि अनेक गोष्टी आहेत